नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच असायला पाहिजे. तर इथं मी पुऱ्यांसाठी पीठ लावून घेत होते. तर माझ्या मिस्टरांना ना माझ्या हातची पुरी प्रचंड आवडते. ते तसं ऑइली जेवण कुठेच करत नाही. ते म्हणतात, "तुझ्या हातच्या पुरीला ना अजिबात तेल राहत नाही. त्यामुळे ना ॲसिडिटी होत नाही." त्यामुळे मग ते माझ्याच हातची पुरी खातात आणि म्हणतात, की ऑइल नसल्यामुळे ना पुरी एकदम चांगली राहते. बाकी ते कुठेच ऑइली जेवण करत नाही. त्यांच्या आईची पण हातची पुरी त्यांना आवडत नाही. तर पुरी बनवण्यासाठी ना एक ट्रिक आहे. ती म्हणजे ना पीठ घ्यायचं आणि पिठामध्ये मीठ टाकल्याच्यानंतर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि घट्टसर असं पीठ मळायचं, अगदी घट्ट. आणि लगेचच काय करायचं, पुऱ्या लाटायला घ्यायचं. पुऱ्या लाटताना ना सर्व बाजूने ती व्यवस्थित लाटायची. कुठे जाड, कुठे पातळ अशी नाही करायची. तशी जर केली ना तर पुरी तेल पिते आणि पातळ जर पीठ लावलं ना तरीसुद्धा पुरी तेल पिते आणि ती जास्त ऑइली झाल्यामुळे ना त्याच्यामुळे ॲसिडीचं तर प्रमाण वाढते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सांगा. चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहा अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या माझ्या बनतात आणि एकदम खायला टेस्टी पण झाल्या होत्या. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.